शिक्षेची प्रत मिळाल्यानंतर आज कोकाटेंच्या आमदारकीवर निर्णयाची शक्यता आहे। जुन्या कागदपत्र प्रकरणात कोकाटेंना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली। कोकाटेंची आमदारकी मंत्रिपद आता धोक्यात येण्याची शक्यता आहे। कोकाटे आज सेशन कोर्टामध्ये धाव घेणार। शिक्षेला स्थगिती मिळवण्यासाठी कोकाटेंकडून धावाधाव सुद्धा करणार। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले। किरण, शिक्षेला स्थगिती मिळवण्यासाठी कोकाटे यांच्याकडून सध्या धावाधाव सुरू आहे। आज कोकाटे यांच्या संदर्भात काय निर्णय येतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। काय अपडेट? मुख्यमंत्री कोट्यातून घर घेतल्याच्या सगळ्या प्रकरणी कागदपत्रांची अफरातफर केली। या सगळ्या संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा आणि त्यासोबतच 50,000 रुपयांचा दंड नाशिकच्या न्यायालयाने ठोठावलेला होता। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर एकीकडे विधानसभा अध्यक्षांकडे या सगळ्या कोर्टाच्या कामकाजाची जी प्रत आहे, त्यांचा जो पत्रव्यवहार आहे तो झालेला नाहीये आणि तो आज होण्याची शक्यता वर्तवली जात असताना दुसऱ्या बाजूला या सगळ्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांकडनं ॲडव्होकेट अविनाश भिडे हे आज ऑनलाईन सबमिशन करणार आहेत। जो निकाल देण्यात आलेला आहे तो कसा चुकीचा आहे याबाबतचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांकडनं सुनावणीच्या दरम्यान केला जाणार आहे। यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर आजच्या दिवशी अविनाश भिडे यांच्या माध्यमातून ऑनलाईन अपील केलं जाणार आहे। या अपिलाची जी सर्क्युलेशन आहे ती साधारणपणे 1.5 ते 2 तासामध्ये स्पष्ट होईल आणि त्यानंतर आजच्याच दिवशी सुनावणी होईल का हे देखील स्पष्ट होणार आहे। त्यामुळे एकूणच आजचा दिवस हा माणिकराव कोकाटे यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। त्यांची आमदारकी शाबूत राहणार की जाणार याबाबतचा निर्णय देखील आजच्या या सगळ्या घडामोडींवर अवलंबून असणार आहे। त्यामुळे आजच्या दिवशी नाशिकच्या कोर्टामध्ये नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। करण, नक्कीच किरण, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण अशा माहितीबद्दल। या संदर्भात माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांची काय प्रतिक्रिया आलेली आहे पाहूया। 20 तारखेला कॅबिनेट मिनिस्टर महाराष्ट्र राज्य श्री माणिकरावजी कोकाटे यांच्या विरुद्ध जे जजमेंट झालेलं आहे, निर्माण ट्रायल कोर्टाने दिलेलं आहे, त्याच्या विरुद्ध आज आपण अपील दाखल करतोय। परंतु ऑनलाईन रजिस्ट्रेशनचं असल्यामुळे आज ते दाखल करून आजच कोर्टापुढे निघेल का ते उद्या निघेल हे मात्र सांगता येत नाही आणि मग कोर्टापुढे निघाल्यावरती त्याच्यावरती आर्ग्युमेंट सुनावणी होईल। निर्माण ट्रायल कोर्टाने ज्या मुद्द्यांवरती कन्व्हिक्शन दिलेलं आहे ते मुद्दे कसे कायदेशीर नाहीत या संदर्भामध्ये ते अपील असणार आहे। आपण ते चॅलेंज करतोय। म्हणजे सर्क्युलेशनमध्ये कोणापुढे निघतं ते त्याची आत्ता कल्पना नाही।